आज आपल्या या वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा 5वा वर्धापन दिन. तसं बघायला गेलं की जास्त वर्ष झाले नाही प्रसन्नाजी. आज या व्यासपीठावरती सगळे मंत्री महोदय इथे बसलेले आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत आणि त्याचबरोबर सगळे संपादकही उपस्थित आहेत, आमचे पदाधिकारी आहेत. सगळ्यांची मी नावं घेत नाही कारण की आता कार्यक्रम खूप लांबलेला आहे, सगळ्यांना आपापल्या कार्यक्रमाला जायचं आहे. आणि त्याचबरोबर हे समोर बसलेले हे सर्व आमचे वैद्यकीय सहाय्यक यांचा आवर्जून या ठिकाणी मी उल्लेख करतो, कारण की या सगळ्यांच्या शिवाय जे आहे हे फक्त मी काय किंवा शिंदेसाहेब काय किंवा मंगेश काय हे एवढं मोठं शिवधनुष्य जे आहे ते आम्ही पेलू शकत नाही. कारण की आज बघता बघता जे आहे ते हे 27 जिल्ह्यांमध्ये जे आहेत ह्या शाखा उभ्या राहिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अधिकृत मगाशी काहीतरी एक आकडा दाखवला की ऑफिसेस वगैरे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी आपण उभ्या केल्या, ज्याची सुरुवात माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केली की त्यांच्याच मतदारसंघातील कोपरी या ऑफिसमधून की ज्या ठिकाणाहून जे आहे हे वैद्यकीय मदत कक्षाचं काम सुरू झालं 5 वर्षा अगोदर, आज या पूर्ण जिल्ह्यांमध्ये जे आहे महाराष्ट्रभर जे आहे हे वैद्यकीय मदत कक्षाचं काम हे फोफावत आहे. आज हजारो व्हॉलेंटियर्स जे आहेत ते ह्याला जोडले जात आहेत. लाखो रुग्णांचा उपचार जो आहे त्या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने होतोय. आणि हा जो प्रवास आहे 5 वर्षाचा, हा 5 वर्षाच्या प्रवासामध्ये शिंदेसाहेब असतील त्यांचं मार्गदर्शन आहेच, पण त्याचबरोबर खूप चिकाटीने जे आहे हे काम करण्याचं, हे सर्व रुग्णसेवा पुढे घेऊन जाण्याचं ज्याने काम केलं, म्हणजे इच्छा असल्याशिवाय, म्हणजे माणसाला प्रत्येकाला जेव्हा तो काय कार्य करतो तर सर्वात अगोदर बाबा मला काय याच्यातून मिळणार ही इच्छा जी आहे ती सगळ्यात अगोदर माणसाच्या मनामध्ये येते की मला काय मिळणार याच्यातून मी हे सर्व करून. पण ही सगळ्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून, परिवाराला वेळ कमी देऊन, रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा जे आमचं ब्रीदवाक्य आहे त्याला पुढे घेऊन जाण्याचं जर कुठल्या माणसाने काम केलं असेल हा तो मंगेश चिवटे आहे. मला वाटतं याचं खूप खूप इकडे धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे. आणि हे सगळं श्रेय जे आहे हे वैद्यकीय मदत कक्ष उभं करण्याचं हे शिंदे साहेबांचं देखील नाही, माझं देखील नाही, हे फक्त मंगेश चिवटे आणि त्याच्या टीमचं आहे. कसं असतं, माणसं खूप असतात आपल्या आजूबाजूला. जेव्हा आपल्याला मोठं पद मिळतं तेव्हा खूप माणसं जोडली जातात. त्याच्यातून माझं काय, मला काय मिळेल, त्या माणसाच्या बरोबर राहून, त्याच्या माणसाच्या आजूबाजूला राहून खूप लोक जोडले जातात आपल्याला. पण प्रत्येक जर माणूस असतो तो स्वतःचं काम जे आहे, प्रत्येकाचं बोलत नाही बिन मोस्ट ऑफ द लोक, हे स्वतःचं काम जे आहे ते जास्तीत जास्त त्या माणसाकडून कसं होईल ह्याच्यासाठी धडपड असते, त्याच्यासाठी त्या माणसाच्या अवतीभोवती सगळ्या गोष्टी असतात. पण अशा या परिस्थितीमध्ये वैद्यकीय कक्ष उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक तळागाळातील व्यक्तीला ही वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी मला वाटतं झपाटून काम केल्याशिवाय एवढं सगळं आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळू शकत नाही. इतके सगळे व्हॉलेंटियर्स जे आहेत, आम्ही ह्यातून कोणालाही पैसे देत नाही प्रसन्नाजी. व्हॉलेंटियर्सला काम करण्यासाठी वैद्यकीय मदत कक्ष कुठलीही मदत जी आहे ही खिशातून देत नाही. एवढे लोक उभं राहणं, हजारो लोक या वैद्यकीय कक्षाबरोबर उभं राहणं, हे मला वाटतं हे जे काम आपण केलेलं आहे उभं, जे त्यांना विश्वास आहे की बाबा मी जेव्हा वैद्यकीय मदत कक्षाशी जोडला जाईल, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनशी जोडला जाईल, तेव्हा माझ्या हातून जे आहे जे काही कार्य होईल ते सफल होईल, ते पूर्ण होईल, या विश्वासाने ही सगळी मंडळी जी आहे ती जोडली गेलेली आहे. नाहीतर इतकी मंडळी जी आहेत, आता आपल्याला कार्यकर्ते असतील, अमुक असेल तमुक असेल, ज्या काही गोष्टी ऑर्गनायझेशन असतं त्या ऑर्गनायझेशनमध्ये लोक आपल्याला शोधावी लागतात, त्यांना काम द्यावं लागतं, त्यांना पे करावं लागतं, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये. पण हा जो ऑर्गनायझेशन आहे या ऑर्गनायझेशनमध्ये आम्ही कोणालाच पैसे जे आहे ते या ठिकाणी देत नाही. शाखा देखील आपल्याला मी सांगतो की शाखा देखील स्वतःच्या पैशाने घेऊन, भाड्यावर घेऊन किंवा स्वतःचं घर देऊन, माझ्या मतदारसंघामधील एक व्यक्ती आहे की त्यांनी स्वतःच्या घरामध्ये वैद्यकीय कक्ष सुरू केलेला आहे की त्या घरामधून जे आहे
त्या घराच्या वरती त्यांनी बोर्ड लावलेला आहे वैद्यकीय कक्षाचा, आणि त्या घरामधून तो रुग्णसेवा करतो. एक आपण मला वाटतं सांगलीला मंगेश, हां लोणदमध्ये तर चहाची टपरी आहे, त्या चहाच्या टपरीवरती त्यांनी बोर्ड लावलेला आहे की वैद्यकीय मदत कक्षाचा. असे जे लोक आहेत, असे जे लोक आम्हाला या पूर्ण प्रवासामध्ये सापडलेले आहेत, मिळालेले आहेत, आणि ते आमच्या बरोबर काम करतात. आणि त्याचबरोबर हे जे व्हॉलेंटियर्स आहेत, हे व्हॉलेंटियर आमचे काही इकडे बसलेले आहेत, ज्यांना स्वतःला जो आहे हा वैद्यकीय कक्षाचा अनुभव आलेला आहे, फायदा मिळालेला आहे. फायदा म्हणजे मदत मिळालेली आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठा अमुकला बदल जो आहे हा ह्या वैद्यकीय कक्षामुळे झालेला आहे. आणि तेही जे आहे लोक हे स्वतः व्हॉलेंटियर होऊन जे आहेत ह्या वैद्यकीय कक्षाचं कामाला लागलेले आहेत. तर असा हा आमचा परिवार जो आहे हा वाढत चाललेला आहे, काम करत चाललेला आहे. आणि त्याच्या मागे ड्रायव्हिंग फोर्स जी आहे ती मंगेशची आहे. हा दिवस रात्र व्यक्ती जो आहे तो काम करत असतो. आता त्याची सगळी प्रशंसा खूप केली या ठिकाणी, मी परत मंगेश करत नाही या ठिकाणी, कारण की पण तो जे काम करतोय, परिवार आहे, त्याचे 2 मुलं आहेत, लहान लहान बायको आहे, आई आहे बाजूला त्या ठिकाणी बसलेली, वडील आहे त्या ठिकाणी, भाऊ पण आहे आलेला. पण अशा या परिस्थितीमध्ये या सगळ्या पत्रकारिता सोडून त्यांनी वैद्यकीय कक्षा स्थापन व्हावं ह्याच्यासाठी शिंदेसाहेबांकडे पाठपुरावा केला, माझ्याकडे पाठपुरावा केला, आणि त्याला जे आहे ते आम्ही ती जबाबदारी दिली. पण ती जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये त्याला पूर्णपणे फ्री हँड देण्याचं काम, त्याला त्याची टीम बनवण्याचं काम, म्हणजे त्याच्यावरती कोणावरती आपण कुठलं ऑर्गनायझेशन उभं केलं. काही लोकांना खूप इन्सिक्युरिटी असते, एक ऑर्गनायझेशन उभं केलं की त्या ऑर्गनायझेशनची जबाबदारी आपण त्या माणसाला आणि पूर्ण प्रमुख त्याला कसं करायचं, नंतर जाऊन तो आपल्याला त्रास देईल, नंतर जाऊन ते ऑर्गनायझेशन पूर्ण हायजॅक करेल, अशा पण काही गोष्टी असतात. पण अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते होल अँड सोल जे आहे हे मंगेश शिवटे जो आहे हे सगळ्या गोष्टी बघतो. आणि हा प्रवास जो आहे हा प्रवास त्यांनी घडवला, आणि इतक्या लाखो लोकांची रुग्णसेवा जी आहे ती या वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने त्यांनी घडवून घेतली. आज कॅम्प असतील, ऑपरेशन्स असतील, आज लहान मुलांच्या शस्त्रक्रिया असतील, या सगळ्या ज्या आहेत या शस्त्रक्रिया दरवर्षी, आता अगोदर आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त करायचो, पण आता प्रत्येक वेळेस सगळीकडे सगळ्या जिल्ह्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. आणि ह्या ज्या हृदयाच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत या हृदयाच्या शस्त्रक्रिया ह्या लहान मुलांमध्ये आम्ही करतो, कारण की ह्या आवर्जून करतो. आपल्याला जर बालमृत्यू जर आपण पाहिला की सगळ्यात मोठं कारण आणि सगळ्यात पहिलं कारण जर कुठलं असेल बालमृत्यू दरामध्ये या हृदयाच्या छिद्रांचं कारण आहे. कारण की जेव्हा बालकाचा जन्म होतो किंवा तो पोटात असतो तेव्हा आपल्या ग्रामीण भागामध्ये जी आहे ती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही की आपण हार्टच्या ॲनॉमलीज जे आहे त्या ॲनॉमलीज स्कॅन करू शकतो. आणि अशा या परिस्थितीमध्ये आणि जेव्हा हा बाळ जे आहे हे छिद्र घेऊन जन्माला येतं तर सुरुवातीला त्याला काहीच कळत नाही. तो जेव्हा जसा जसा मोठा होतो तसा तसा त्याला त्रास जो आहे तो वाढत जातो. आणि त्याच्यानंतर काही ज्या गोष्टी आहेत त्या, कारण की आईला पण कळत नसतं बाळाला काय होतं आहे, बाळ सांगू शकत नाही. आणि सगळ्यात मोठं कारण जर बालमृत्यू दराचं असेल तर हृदयाच्या छिद्राचं आहे. तर ते आम्ही अभियान जे आहे ते पहिलं घेतलं आणि जिथे जिथे मुलं आहेत पूर्ण महाराष्ट्रामधून त्यांच्या छिद्राचं जे आहे ह्या शस्त्रक्रिया जी आहे ती मोफत करण्यासाठी सुरुवात केली. कालच मला आपले आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब या ठिकाणी काल भेटले, त्यांना मी सजेशन दिलं, आज त्यांनी ती बैठकही घेतली. मला वाटतं की आपण सरकारच्या माध्यमाने जे आहे हे जेव्हा महिला जेव्हा प्रेग्नेंट असते, गरोदर असते, तेव्हा तिचं ॲनॉमली स्कॅन जे आहे हे सरकारच्या माध्यमाने झालं पाहिजे. आणि ते झालं नाही तरी जेव्हा प्रत्येक बालक जन्माला येतो त्या बालकाचं ॲनॉमली जर स्कॅन केलं तर बालमृत्यू दर जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये आपण करू शकतो. आणि त्याची सुरुवात जी आहे ते आपण सरकारच्या माध्यमाने या ठिकाणी मला वाटतं आजच त्यांनी बैठक घेतली असेल आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरू होतील. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी ज्याचा अनुभव आम्हाला येतो त्या अनुभव जो आहे तो सरकारच्या माध्यमाने आज माननीय मुख्यमंत्री महोदय शिंदेसाहेब ज्यांनी या वैद्यकीय कक्षाची सुरुवात केली, आज ते स्वतः मुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा नेहमी आरोग्याविषयी जे आहे एक चांगलं काम या आरोग्याविषयी कसं होईल ह्याच्यासाठी धडपड सुरू असते. आपल्याला सांगायला आनंद वाटतो, मगाशी आपण सजेशन्स दिले काही लोकांनी की आरोग्य कक्षाचं काम चालू आहे पण सरकारच्या माध्यमाने आरोग्य सेवा चांगली झाली पाहिजे. जे आरोग्यामध्ये आपण खर्च करतो त्या खर्चाचा वाढ जो आहे तो बजेट जो आहे हा वाढला पाहिजे. मला वाटतं त्याच्यावरतीही मंत्री महोदय काम करते आणि येणाऱ्या बजेटमध्ये नक्की आपल्याला ते पाहायला मिळेल की आरोग्यावरचं बजेट जे आहे हे या महाराष्ट्राचं वाढलेलं असेल आणि त्याच्यामधून जास्तीत जास्त सुविधा ज्या आहेत ह्या लोकांना मिळतील. पण त्याचबरोबर सरकार ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मेडिकल फॅसिलिटी अशी आहे की माझं नेहमी मत आहे की सरकार सर्व गोष्टी करू शकत नाही. सरकार फॅसिलिटेटर म्हणून काम करू शकतं, सरकार शुड फॅसिलिटेट एव्हरीथिंग, पण त्याचबरोबर त्या रुग्णाला जी आहे ती मदत जी आहे
ही किफायत दरामध्ये मिळाली पाहिजे. ह्याच्यासाठी PPP तत्त्व जे आहे मी नेहमी त्याचा प्रचार करत असतो की सर्वच गोष्टी ज्या आहेत ते सरकारच्या माध्यमाने आपण करू शकत नाही, पण सरकारबरोबर जर हात जोडले गेले, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप जर आपण केली तर मोठ्या प्रमाणामध्ये बदल जो आहे तो आपण घडवू शकतो. त्याचं उदाहरण आपल्याला मी देतो की ठाण्यामध्ये आम्ही हा PPP तत्त्वाचा अवलंब केला आणि त्याचबरोबर आमचं जे कळव्याचं जे आमचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये फक्त आम्ही एक जागा दिली एका प्रायव्हेट प्लेयरला आणि त्या प्रायव्हेट प्लेयरला आम्ही सांगितलं की कार्डिओलॉजी युनिट आणि यूरोलॉजी युनिट, ज्या कार्डिओलॉजी युनिटमध्ये एन्जिओप्लास्टी असेल, एन्जिओग्राफी असेल, बायपास सर्जरी असेल, हार्ट रिलेटेड सगळ्या सर्जरीज असतील आणि यूरोलॉजीमध्ये किडनी रिलेटेड सगळ्या सर्जरीज असतील, या सर्जरी ज्या आहेत एकही रुपया घेऊन करायच्या नाही, तर आम्ही झिरो कॅश काउंटर त्या ठिकाणी सुरू केलं आणि हा झिरो कॅश काउंटर करत असताना त्या प्रायव्हेट प्लेयरला फक्त आम्ही जागा दिली, त्यांनी पूर्ण यंत्रणा उभी केली, इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं, कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली. पण या सगळ्या गोष्टी होतात कशातून? होतात महात्मा ज्योतिबा फुले योजना, जी आपली महाराष्ट्र सरकारची योजना आहे. मी मगाशी जसं म्हणालं की फॅसिलिटेटरची गरज आहे. हे वैद्यकीय कक्ष जे आहे हे फॅसिलिटेटर म्हणून काम करतं. योजना आहेत पण त्या योजना योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोचल्या पाहिजे, याचं जर आपण फक्त भान ठेवला तरी मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा आपण करू शकतो. तर आज कार्डिओलॉजी आणि यूरोलॉजीमधून आपण जास्त काही करत नाही. त्या प्रायव्हेट प्लेअरला फक्त त्या ठिकाणी घेतलं, पेशंटला फक्त रेशन कार्ड, पिवळं रेशन कार्ड आणि ऑरेंज रेशन कार्ड जे आहे हे घेऊन जावं लागतं. पैसे घेऊन जावे लागत नाही, कारण की तिकडे कॅश काउंटरच नाही, पैसे घेणारच कोण नाही. आणि ही सगळी रिएम्बर्समेंट जी आहे ती महात्मा ज्योतिबा फुले योजनेमधून आपण करतो. तर ते आपण केलं कळव्या हॉस्पिटलमध्ये. एक आम्ही इंडिपेंडंट हॉस्पिटल उभं केलं की त्या ठिकाणी 100 बेडचं मला असेल, त्या ठिकाणी सर्वच्या सर्व शस्त्रक्रिया ज्या आहेत छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्व शस्त्रक्रिया, ते पण झिरो कॅश काउंटर हॉस्पिटल आहे, तेही महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या अंतर्गत आपण त्या सगळ्या शस्त्रक्रिया करतो. तर ह्या योजना देखील सरकारच्याच आहेत, सरकारच पैसा देते, पण त्या योग्य प्रकारे लोकांपर्यंत जर पोचल्या. मी एका बैठकीमध्ये होतो दिल्लीमध्ये, तेव्हा केरळचे पण काही खासदार वगैरे होते आणि त्या ठिकाणी एका ऑर्गनायझेशनची मीटिंग होती, फिकी वगैरे मला आठवतं. तर त्या ठिकाणी मी सांगितलं की आम्ही अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी करतो रुग्णसेवा. त्याला विश्वासच बसेना. मी बोललो तू ये आमच्या इकडे, तुम्हाला दाखवतो आम्ही काय कशा प्रकारे आम्ही या ठिकाणी करतो. कारण की लोकांना या सगळ्या योजना आहेत, त्या योजना ज्या आहेत या योजना योग्य प्रकारे जर पोचल्या, आणि मी प्रत्येक वेळी जिथे जिथे जातो त्या ठिकाणी ज्या लोकप्रतिनिधींना भेटतो त्यांना मी सांगतो की तुम्हाला जर हे करायचं असेल तर आम्ही तुम्हाला या ठिकाणी मदत करू, पण ह्या सगळ्या योजना ज्या आहेत ह्या सगळ्या लोकांपर्यंत आहेत योजना. त्या योजना ज्या आहेत त्या लोकांपर्यंत आज पिवळा आणि ऑरेंज रेशन कार्डमध्ये सगळे लोक कव्हर होतात. व्हाईट रेशन कार्डचा आहे विषय, पण ज्या तळागाळातील रुग्ण आहेत, ज्यांच्या मगाशी शिंदे म्हणाले त्या ठिकाणी की 1 लाख 1.5 लाख हा खूप मोठा म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न असतो, तो त्या अमाऊंटमधून सोडवला जातो. तर अशी वैद्यकीय सेवा जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी सुरू केली. त्याचबरोबर आपला दवाखाना, वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, त्याची सुरुवात मला वाटतं आता आपण शिंदे साहेबांनी देखील त्याची घोषणा केली की 200 आपले दवाखाने जे आहेत ते महाराष्ट्रावर आपण करणार आहोत. पण आपल्याला सांगायला आनंद वाटतो की ही संकल्पना जिथून सुरू झाली, अशा आमच्या ठाण्यामधून जे आहे ते आपला दवाखाना आम्ही प्रत्येक स्लममध्ये, झोपडपट्टी जिथे जिथे जास्त आहे, पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये लोक राहतात, त्या ठिकाणी आपला दवाखाना आम्ही त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्याही ठिकाणी जे आहे लोकांना जे आहे ते कुठलीही पैसे जे आहेत त्या ठिकाणी द्यावे लागत नाही. महापालिकेच्या माध्यमाने जे आहे ते प्रत्येक पेशंटचे पैसे जे आहेत त्या डॉक्टर्सला पे केले जातात. ती अशी यंत्रणा आपण उभी केली आहे, जी यंत्रणा जी आहे ती येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करेल. एक चांगला इथे मुद्दा काढला की आपण प्रायमरी हेल्थ सेंटर्स त्याचं इंटिग्रेशन झालं पाहिजे, त्याचं कनेक्शन झालं पाहिजे. जेव्हा प्रायमरी हेल्थ सेंटरचं इंटिग्रेशन होईल आणि प्रायमरी हेल्थ सेंटरवरती जेव्हा लोड वाढेल, लोकांचा विश्वास बसेल, तेव्हा टर्शरी हेल्थ सेंटरकडे येण्याचा ओघ जो आहे, मोठ्या हॉस्पिटलमध्ये येण्याचा ओघ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी होईल. जेव्हा आपण PSC स्ट्रेंथन घेऊ, प्रसन्नाजी आपल्याला सांगायला आनंद वाटतो, तेही आम्ही चालू केलेलं आहे की PSC स्ट्रेंथनिंग करण्याचं काम जे येत्या काही महिन्यांमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हे सगळे PHCs जे आहेत त्याच ठिकाणी, PHCच्याच ठिकाणी जे आहेत ते मोठे मोठे रुग्णांचे उपचार जे आहेत, म्हणजे सर्जरीज वगैरे लागतील तेव्हा आपण ते बाकी, पण जे छोटे मोठे
ज्या ज्या गोष्टी आपण PHC लेवलला हँडल करू शकतो, कारण की त्या ठिकाणी डॉक्टरची संख्या असेल, त्यांना राहण्याची व्यवस्था असेल, जोपर्यंत आपण डॉक्टरांना एक सेफ एन्व्हायरमेंट त्या ठिकाणी देत नाही. आज काय PHCs आहेत खूप दुर्गम भागामध्ये आहेत, पण तिकडे राहण्याची व्यवस्था नाही लोकांची. तिथे राहण्याची व्यवस्था, जर डॉक्टर फिमेल असेल तर अजून त्याच्यामध्ये पंचायत, तिथे ती जाऊ शकत नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये जे आहे ते PHC जोपर्यंत स्ट्रेंथन होत नाही तोपर्यंत आपण जी आहे ती टर्शरी रुग्णालयांवरचा लोड जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये कमी करू शकत नाही. जर PHCsमध्ये ब्लड कलेक्शन झालं, PHCsमध्ये सगळ्या ट्रीटमेंट झाल्या, तर मोठ्या प्रमाणामध्ये तो जो रुग्ण तिथे जागा ऑक्युपाय करतो सर्दी खोकला याच्यासाठी, ती जागा जी आहे ते आपोआप बेड खाली होतील आणि लोकांना जे आहे ते योग्य प्रकारे, म्हणजे ज्याला आवश्यकता आहे त्याला त्या ठिकाणी बेड मिळू शकतं. आमचं काम जे आहे हे त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही आणि आपण लवकर आपल्याला पाहायला मिळेल की PHC स्ट्रेंथनिंगचा एक प्रोग्राम जो आहे तो त्या ठिकाणी आपण घेतलेला असेल. तर आरोग्यासाठी वेगवेगळी कामं जी आहेत ही या ठिकाणी आपण करतोय. सरकारने हेलिपॅड प्रत्येक तालुक्यामध्ये सांगितलं आहे, खूप चांगली. मला वाटतं याच्या अगोदर कधी विचार केला नव्हता की जे रुग्णांना एमर्जन्सी आहे त्या एमर्जन्सी सर्व्हिसेस ज्या आहेत त्या डायरेक्ट त्याला एअरलिफ्ट आपण करू शकतो का, तर ह्याच्यावरती विचार सरकारने केलेला आहे. त्याच्या शिंदेसाहेबांनी जाहीरही केलेला आहे. त्याचबरोबर आपण आता आरोग्य खात्याच्या माध्यमाने माता सुरक्षित तर घर सुरक्षित हा अभियान राबवला. आपल्याला सांगायला आनंद वाटतो की प्रत्येक, म्हणजे ह्या महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा चेकअप झाला पाहिजे. आज 4 कोटी महिलांचा चेकअप जो आहे तो ह्या माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियानाअंतर्गत कालपर्यंत आपण केलेला आहे की त्याची डायग्नोसिस जे आहे, म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर आपण बोलतो. तर ह्या प्रिव्हेन्शनसाठी की त्या महिलेमध्ये बाबा कॅन्सर जे आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये वाढते, ब्रेस्ट कॅन्सर असेल, सर्वायकल कॅन्सर असेल, ह्याची स्कॅनिंग जी आहे ही या आपण माध्यमांनी माता सुरक्षित आणि तर घर सुरक्षित या अभियानाअंतर्गत करतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स जो आहे तो त्याला त्या ठिकाणी मिळतोय. तर असे अनेक उपक्रम जे आहेत ते सरकारच्या माध्यमाने आपले चालू आहेत. पण अल्टिमेटली बजेट जोपर्यंत वाढत नाही, जास्त आपण इन्व्हेस्टमेंट हेल्थमध्ये करत नाही, तोपर्यंत लोकांची इन्व्हेस्टमेंट हेल्थमधली कमी होणार नाही. कारण की हेल्थ जे आहे हे आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स असतो. त्याच्यासाठी गरीब आणि मध्यमवर्गीय जो आहे तो कधीच प्लॅनिंग करून ठेवत नाही. त्याची प्लॅनिंग असते बाबा माझा मुलगा जो आहे तो शाळेत आहे, मुलगी शाळेत आहे, त्याला शाळेची फीज असेल, बाबा घर खर्च आहे, कुठे जायचं आहे बाहेर, वयोवृद्ध घरी आहेत त्यांच्यासाठी खर्च असतो दवा पाण्यासाठी. पण आउट ऑफ पॉकेट एक्सपेन्स जो आहे हा त्यांनी कधीच प्लॅन केलेला नसतो. तो जो आहे तो आरोग्यावरती होत असतो आणि हा आरोग्यावरचा खर्च जो आहे हा लोकांचा कसा कमी होईल, नक्कीच याच्यासाठी आपले संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब काम करत आहेत आणि त्यांच्याबरोबर आम्ही लोक आहोत की आज वैद्यकीय कक्षाच्या माध्यमाने एक पॅरल यंत्रणा या ठिकाणी उभी केली आहे. पण अशीच यंत्रणा जी आहे ही सरकारची देखील असली पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण फोर्सनी जे आहे हे सरकार जेव्हा या ठिकाणी उतरेल आणि आरोग्यामध्ये चांगले आमुग्रा बदल आणेल, तेव्हा लोकांच्या आयुष्यामध्ये नक्कीच एक वेगळा फरक जो आहे हा या ठिकाणी पडेल. पण ह्या वैद्यकीय मदत कक्षाचे खूप या ठिकाणी आज आम्ही या ठिकाणी लाभार्थी कोणी बोलवले नाही, पण अशा एक स्टोरीज आहेत की किडनी ट्रान्सप्लांट असेल, लिव्हर ट्रान्सप्लांट, ते पण लहान लहान बच्चूंमध्ये. आपल्याला मी नेहमी एक उदाहरण देत असतो की हे वैद्यकीय मदत कक्ष कसं काम करतं. म्हणजे एवढ्या सगळे लोकांना आणि एवढे सगळे लोक जोडणं जाणं ही छोटी गोष्ट नाही. म्हणजे अगोदर म्हणजे 5 महिन्या अगोदर बरेच लोक जे आहेत ते पक्षामधूनच वैद्यकीय मदत कक्ष जे आहेत ते त्याच्यामध्ये काम करण्यासाठी इंटरेस्ट असायचे. तर त्यांना जे आहे ते बिचारे कार्यकर्ते असायचे, तर ज्या कार्यकर्त्याला जास्त स्कोप मिळत नाही काम करायला तर तो बाजूला असतो, तर तो वैद्यकीय कक्षाला जोडला जायचा. आणि वैद्यकीय कक्षाला जोडला गेल्यामुळे तो जो बाजूला पडलेला कार्यकर्ता होता तो फुल लाईमलाईटमध्ये यायचा, कारण की लोकांची ओघ जी आहे मदत घेण्यासाठी त्याच्याकडे यायची. आणि मग त्याच्यामधून एक डिस्प्यूट तयार झाला की डिस्प्यूट हा तयार झाला की बाबा पक्षाकडून सांगण्यात आलं तुला हे पद घ्यायचं का हे पद घ्यायचं तू ठरव. त्या कार्यकर्त्यांनी पक्षाचं मेन पद सोडून जे आहे ते वैद्यकीय कक्षाचं पद घेणं जे आहे हे त्यांनी चांगलं मानलं, कारण की त्याच्यामधून जे आहे त्याला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचता येतं. आणि ही जी प्रक्रिया जी आहे ही पूर्ण रुग्णसेवांची, जोपर्यंत हे सगळे जे आहेत हे सगळे जोपर्यंत 100% देत नाही तोपर्यंत लोकांपर्यंत रुग्णसेवा ही पोचू शकत नाही. जेव्हा मला कुठला फोन येतो, मी माझा फोन जो आहे तो मंगेशला लगेच
त्याला सांगतो बाबा अमुक अमुक माणसाचा फोन आहे, त्याला लगेच दुसऱ्याच सेकंदाला माझा मेसेज असतो की लगेच फोन कर. तो त्याच्या यंत्रणेला फोन करतो आणि ती यंत्रणा कामाला लागते. आणि ती यंत्रणा जोपर्यंत तो पेशंट, ज्याला ॲम्ब्युलन्स पाहिजे असेल, रक्त पाहिजे असेल, त्याला बेड पाहिजे असेल, त्याला काय करायचं असेल, तर जोपर्यंत ते होत नाही तोपर्यंत ती यंत्रणा जी आहे, ती सर्कल जे आहे हे कंप्लीट होत नाही. सांगायचं तात्पर्य इतकं आहे की मला एक दिवशी जो आहे ते मी दिल्लीला जात होतो, फ्लाईटमध्ये होतो, फ्लाईट टेक ऑफ घेणार, मला एका महिलेचा फोन आला आणि ती डायरेक्ट रडायला लागली फोनवरती. तर मला मदतीची गरज आहे. तर फ्लाईट टेक ऑफ घेणार आणि तिचा फोन, तर मी त्याला बोललो मी करतो तुम्हाला परत उतरल्यावरती. पण मिन काळामध्ये मी त्याला मंगेशला मेसेज टाकून दिला की या महिलेला जे आहे तू फोन कर, तिला खूप गरज आहे मदतीची. आणि त्या महिलेला मग त्याच्यानंतर माझा काही कॉन्टॅक्ट झाला नाही, कारण की यांनी ते टेक ओव्हर केला होता विषय. त्या महिलेला कॉन्टॅक्ट केला होता. आणि 6 महिन्यानंतर मी माझ्या डोंबिवलीच्या ऑफिसमध्ये बसलो होतो, तेव्हा एक लहान बाळ जे आहे ते मास्क घालून एक हातामध्ये गुलाबाचं पुष्प घेऊन माझ्याकडे आलं आणि मला ते गुलाबाचं पुष्प दिलं. आणि त्याच्या मागून त्याची आई आली आणि ती जोरजोरात रडायला लागली. मला कळे ना काय कशाला रडते, कारण की मी त्याला बघितलं नाही, मी तिला ओळखत नाही काय कधी. तर तिने सांगितलं की तुमच्यामुळे आज हा जो माझा बाळ आहे ते आज जिवंत आहे. आज त्याचा जो आहे हा लिव्हर ट्रान्सप्लांट जो आहे, हा लिव्हर ट्रान्सप्लांट हा वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमाने झालेला आहे. तर इतक्या सगळ्या ज्या आहेत, एका फोननी, एका मेसेजनी एका माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल, एक जीवनमरणाचा प्रश्न जो आहे तो हा मिटू शकतो, असं हे वैद्यकीय मदत कक्षाचं काम आहे. एका व्यक्तीचा, लहान बाळाचा लिव्हर ट्रान्सप्लांट एका छोट्या मुलाचं, मगाशी तो एक फोटो होता, मला आठवलं, मी निलेशजींना सांगितलं की ह्या फोटोच्या मागची पण एक कहाणी आहे की एका जोडप्याला जे आहे ते 50 वर्ष वय असेल, त्यांना मूल होत नव्हतं. आणि मूल एकदा झाल्यानंतर त्यांना लिव्हर मॅलफंक्शन झालं आणि लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी त्यांना ॲडवाईस केलं. ॲट द एज ऑफ 50 इयर्स त्यांना मूल झालं आणि त्या मुलाची मॅलफॉर्मेशन त्या ठिकाणी होतं लिव्हरचं, त्याच्याशिवाय ते होऊ शकत नव्हतं. तर ते वैद्यकीय कक्षाकडे आलं आणि त्यांना लिव्हर ट्रान्सप्लांट झाला. आज मला वाटतं सगळ्यात चांगलं त्याचं मूल चांगलं आहे, दोघंही एकदम पेरेंट्स चांगले आहेत. तर अशा वेगवेगळ्या, हा फक्त 2 उदाहरणं आहेत जी खूप मोठा बदल जो आहे, एक एक्झाम्पल आहे, हा एक्झाम्पल सेट करू शकतो. मी नेहमी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगत असतो की फोन जो आहे, आता तर थोडंसं या 5 महिन्यामध्ये फोन खूप जास्त यायला लागले, पण अगोदर माझा जो फोन असायचा हा प्रत्येक रुग्णसेवकाला, माझ्या कार्यकर्त्याला नेहमी ॲक्सेसिबल, अवेलेबल. मी माझ्याही कार्यकर्त्यांना सांगतो की फोन उचला, फोन नाही उचलला तरी त्याला मेसेज जो आहे तो नंतर मेसेज वाचा, काय आहे. कारण की त्या ज्या रुग्णाचा, म्हणजे कोणाला काय मदत असते, कारण की आपल्याकडे जेव्हा तो मनुष्य येतो तेव्हा 10 ठिकाणी फिरून झालेला असतो आणि शेवटी त्याला माहिती असतं की बाबा ह्याच्याकडे गेल्यानंतर माझं जे काम आहे हे 100% त्याला विश्वास असतो. तर आपल्या एका फोननी, एका मेसेजनी खूप मोठा बदल घडू शकतो. तर माझ्या कार्यकर्त्यांना सांगत असतो की कोणाचाही फोन बिन काय इग्नोर करू नका. तुमचा फोन जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. तर अशा या सगळ्या प्रवासामध्ये या सगळ्या अनुभव आहेत. आणि आज 5 वर्ष पूर्ण झालेत आणि या 5 वर्षामध्ये अनेक संस्था, अनेक हॉस्पिटल्स, अनेक डॉक्टर्स हे आमच्याबरोबर जोडले गेलेत, अनेक व्हॉलेंटियर तळागाळातील, ग्रामीण भागातील जोडले गेलेले आहेत. तर आज हे वैद्यकीय कक्षाचं जे सगळं यश आहे, हे सगळं श्रेय आहे हे आमच्या सगळ्या व्हॉलेंटियर्सचं आहे. या व्हॉलेंटियर्ससाठी मी तुम्हाला सगळ्या शिंदेसाहेबांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो, खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो की आपण जर नसाल तर आम्ही तळागाळापर्यंत पोचू शकत नाही. आपण आहात म्हणून ही रुग्णसेवा होते. पण याच्यानंतर जे आहे हे सरकारच्या माध्यमाने अजून चांगलं काम जे आहे हे रुग्णसेवेमध्ये नक्कीच या ठिकाणी आम्ही करू आणि एक चांगला आदर्श जे आहे हे महाराष्ट्राचा बाकी राज्यांपुढे नक्कीच येईल. याच्यासाठी हे आमचं सगळं मंत्रिमंडळ जे आहे आणि त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय जे आहेत हे काम करतील आणि एक चांगलं उदाहरण जे आहे हे बाकी राज्यांपुढे नक्कीच घालून देईल हे महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं, सगळ्या मंत्री महोदयांचं, त्याचबरोबर आमदार असतील, खासदार असतील, सगळ्या संपदाकांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो की आपण सगळे लोक या कार्यक्रमासाठी आलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.